नमस्कार बांधवांनो, खरं तर हा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत सुसंवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की शाळांची जी काही लगबग आहे ती लगबग सुरू झालेली आहे. आणि काल माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांनी शासनाच्या आदेशाद्वारे एक काल गुगल मीटद्वारे सर्व मुख्याध्यापकांची मीटिंग घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये सर्व मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या. आणि काल झालेल्या मीटिंगचा जो काही इतिवृत्तांत आहे तो इतिवृत्तांत म्हणजे 11 कामाची यादी आज प्राधान्यक्रमाने त्यांनी आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या ग्रुपला पाठवली आहे. तर त्या 11 कामांच्या यादीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी वाचन करून दाखवतो. तर ती अशी आहे: नंबर 1, संच मान्यता अंतिम करणे. त्यानंतर नंबर 2चं काम आहे माननीय न्यायालयाच्या माहिती राहिलेल्या ज्या काही शाळा आहेत ह्या शाळा आपल्याला अंतिम करायच्या होत्या. त्यानंतर नंबर 3, वंदे मातरम या गीताचं गायन करायचं होतं व त्याचा जो काही पाठपुरावा आहे तो पाठपुरावा करायचा होता. नंबर 4चं काम आज असं होतं: क्रीडा स्पर्धेसाठी शिक्षक कर्मचारी यांना सूचना द्यायच्या होत्या. नंबर 5चं काम असं होतं की आयगॉट प्रशिक्षण हे सर्व शिक्षकांची पूर्ण करून घ्यायची होती. नंबर 6, MBU अपडेट करणे आज प्राधान्यक्रम होता. 7 नंबरचं काम असं होतं: माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करून त्याबाबतचा जो काही आढावा आहे तो आढावा घ्यायचा होता. नंबर 8चं जो काही काम होतं हे काम होतं बिलथॉन नोंदणी व सबमिशन विकास भारत अंतर्गत करायचं होतं. नंबर 9, डुप्लिकेट स्टुडंट आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचे होते. नंबर 10, ड्रॉप बॉक्स नील करायचा होता. आणि 11वं काम आपल्याला अपार अपडेट पूर्ण करायचं होतं. आणि या 11 कामातून जर वेळ मिळाला तर लेकरांना शिकवायचं होतं. तर ही अशा पद्धतीची माहिती दररोज सातत्याने गेली काही वर्षापासून येत आहे. यामध्ये आमचा जो काही शिक्षक बांधव आहे हा शिक्षक बांधव अत्यंत त्रस्त झालेला आहे. मला पालकांना विनंती करायची, मला पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच सांगायचंय की तुम्ही शाळेच्या परिसरातून जात असताना बघतात की गुरुजी नेहमी तुम्हाला मोबाईलवर दिसतो. गुरुजी मोबाईलवर व्हॉट्सअप किंवा इतर युट्यूबला व्हिडिओ पाहत नाही. तर गुरुजींच्या मागे लावलेली जी काही अशैक्षणिक कामं आहेत 39 ॲपमध्ये त्याला नेहमी माहिती भरावी लागते. ही माहिती भरण्याचं काम गुरुजी शाळेत करतात. म्हणून पालकांनी आपल्या गावातील शिक्षकांविषयी कसल्याही प्रकारचा गैरसमज करू नये. मग काय करावं तर आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांची जी काही अशैक्षणिक कामं आहेत, शिक्षकांना जी काही ॲपमध्ये माहिती भरवायची आहे या माहितीतून त्यांना मुक्तता कशा पद्धतीची मिळेल यासाठी गावातल्या सर्व पालकांनी नव्हे, परभणी जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पालकांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करायला हवीत असं मला त्या ठिकाणी वाटतं. आमचं नेहमी तुम्हाला सहकार्य असेल. त्यानंतर प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आम्हाला अध्यापनाच्या व्यतिरिक्त काम नकोय, कारण या मराठी माध्यमामध्ये या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गोरगरिबांची लेकरं शिकतात आणि त्याला शिक्षण देण्याचं काम आमचा गुरुजी करतो. आणि शिक्षक हे खरंच प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करतात, परंतु त्याच्या मागे जी काही लावलेली जी काही अशैक्षणिक कामं आहेत या अशैक्षणिक कामामध्ये कुठंतरी त्याचं अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. आणि ही बाब देशाच्या शिक्षणासाठीच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला कुठंतरी बाधक ठरत आहे. तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की जे काही काम लावणारे जे काही लोक आहेत प्रशासनामधले, तर या प्रशासनामध्ये काम लावणाऱ्या लोकांची मुले कोणत्याही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये शिकत नाही. म्हणून त्यांना कसल्याही प्रकारचं जे काही शैक्षणिक नुकसान होत आहे याचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य या अधिकारी वर्गांना, या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांना नाही. यांची लेकरं फक्त काही दाखवायला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नावाला टीसीला आहेत, परंतु ती शिकतात शहरांमध्ये. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना सांगायचंय की तुमच्या लेकरांचं होणारं जे काही शैक्षणिक नुकसान आहे हे शिक्षकांच्या मागे असणारे जे काही अशैक्षणिक काम आहेत या अशैक्षणिक कामामुळे आहे. आणि हे अशैक्षणिक कामं तुम्हाला कशा पद्धतीनं काढून घेता येतील यासाठी तुम्हाला कसल्या प्रकारचं शिक्षकांना सहकार्य करता येईल
यासाठी तुम्ही तुमच्या स्तरावर प्रयत्न करावेत, आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हीही तुमच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. जय हिंद, जय भारत, सत्यमेव जयते. धन्यवाद.